आज आपण ना मावा ना चाचणी तरीसुद्धा अवघ्या 10 मिनिटात तयार होणारी अतिशय सुपर टेस्टी मिठाई किंवा बर्फी बनवतो आहे. ही बर्फी बनवत असताना इथे आपण जराही गॅस पेटवलेला नाही आहे. फक्त घरातले 3 साहित्य वापरलेले आहेत आणि ही अशी अप्रतिम चवीची झटपट मस्त अशी टेस्टी मिठाई बनवून तयार केलेली आहे. तर एक मी तुम्हाला इथे तोडून दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल ही बर्फी किती छान मऊसूत झालेली आहे. ही इतकी मऊसूत होते की अगदी तोंडात टाकताच ती विरघळते. बनवायला सुद्धा खूप जास्त सोपी आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आता ही मिठाई बनवण्यासाठी इथे बघा मी 1 वाटी भाजलेल्या फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. आपण चिवडा बनवण्यासाठी जे डाळवं वापरतो ना तेच डाळवं इथे मी घेतलेले आहे. तर वाटीने मोजून बरोबर 2 वाटी डाळवं किंवा भाजलेल्या फुटाण्याची डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता याला आपल्याला मिक्सरवर फिरून याची फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा याला मी मिक्सरवर फिरून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. तरीसुद्धा यामध्ये फुटाण्याच्या डाळीचे काही कण शिल्लक राहिलेले असतील म्हणून काय करायचं आहे, हे फुटाण्याच्या डाळीचं पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. याला चाळून घेतलं की म्हणजे मग अगदी फाईन पावडर किंवा पीठ ताटामध्ये शिल्लक राहतं आणि जे कण यामध्ये शिल्लक राहिलेले असतात ते चाळणीमध्ये राहतात. तर हे बघा असे हे कण चाळणीमध्ये शिल्लक राहिलेत, याला आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे आणि अगदी फाईन पावडर किंवा पीठ हे ताटामध्ये आता शिल्लक आहे. फुटाण्याच्या डाळीचं पीठ तयार करून झालं की आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचे 1 वाटी साखर. सोबतच इथे मी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. आता यालासुद्धा मिक्सरवर फिरून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा सुक्या खोबऱ्याचा कीस आणि साखर मिक्सरवर फिरून याची अशी ही फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे. ताटामध्ये फुटाण्याचं पीठ, साखर खोबऱ्याची पावडर एकत्र आपल्याला काढून घ्यायची. तर हे बघा हे ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर आपल्याला साखरयुक्त विलायची पावडर घालायची म्हणजे मग आपली बर्फी चवीला चांगली लागते. आता इथे मी 2 चमचे बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्सचे काप घेतलेले आहेत. याचा जो क्रंच आहे तो बर्फी खाताना खूप छान लागतो म्हणून असे हे छोटे छोटे ड्रायफ्रूट्सचे मी तुकडे यामध्ये कट करून घातलेले आहेत. हे सगळे कोरडे जिन्नस हाताने आपल्याला व्यवस्थित सुरुवातीला मिसळून घ्यायचे आहेत. ही बर्फी बनवत असताना फक्त साहित्य मोजून घेत असताना आपल्याला घरातल्या कोणत्याही एका वाटीने मोजून घ्यायचे म्हणजे मग प्रमाण चुकत नाही. आता इथे मी 4 ते 5 चमचे दुधामध्ये केशराच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या. तर ते दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे. यामुळे बर्फीला चव खूप चांगली लागते आणि त्याचबरोबर रंगसुद्धा सुरेख येतो. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर साजूक तूप म्हणजे मग बर्फी चवीला छान लागेल आणि मिश्रणालासुद्धा एक छान अशी चकाकी येते. याला आपल्याला सुरुवातीला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता या पिठाला छान असं मळून घेण्यासाठी इथे मी दुधाचा वापर केलेला आहे. पाऊण वाटी दूध मी इथे घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि याचा छान घट्टसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त दूध एकाच वेळेला घालायचं नाही, नाहीतर हे मिश्रण पातळ होऊ शकतं. तर थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं आहे आणि घट्ट असा आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत. आता ही बर्फी चवीला छान लागावी याकरता तुम्ही यामध्ये पाव वाटी मिल्क पावडरसुद्धा घालू शकता किंवा पाव वाटी यामध्ये दुधाची साय घातली तरीही चालेल. बर्फी चवीला खूप मस्त लागते. आता बघा थोडं थोडं दूध मी यामध्ये घातलं आहे आणि पिठाचा असा हा छान घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला बर्फी सेट करायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी बघा एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही बटर पेपर घेऊ शकता. याला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं म्हणजे मग मिश्रण याला चिकटत नाही. तर मिश्रणाचा असा उभा लांबट गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आहे ना आपण याचा असा रोल तयार करून घेणार आहोत. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा याचा आपल्याला मध्यम आकाराचा रोल तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा एकसारखा आणि छान स्मूथ असा मी रोल तयार करून घेतलेला आहे. यावरती तुम्हाला अजिबात क्रॅक्स गेलेले दिसत नसतील. आता यावरून आहे ना आपल्याला थोडासा सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक छोटे छोटे ड्रायफ्रूटचे तुकडेसुद्धा यावर घालू शकता. तर सुक्या खोबऱ्याचा कीस घातल्यानंतर याला हलक्याच हाताने असं घोळवून घ्यायचं आणि त्यानंतर आहे ना आता आपल्याला हा रोल प्लास्टिक शीटमध्ये अशा पद्धतीने रॅप करून घ्यायचं आहे. आता ही बर्फी व्यवस्थित सेट व्हावी याकरता याला आपण असं हे रॅप करून घेणार आहोत. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मिश्रण ताटामध्ये सुद्धा सेट करून घेऊ शकता. या मिश्रणामध्ये आणखीन 2-3 चमचे तूप घालून
तयार मिश्रण ताटामध्ये थापून घ्यायचं आणि त्यानंतर सेट होण्याकरता 15 ते 20 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा बाहेर तुम्ही 1-2 तास त्याला तसंच ठेवू शकता आणि त्यानंतर आपण बर्फी किंवा वड्या जशा कट करून घेतो तसंच त्याला कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा, हा जो रोल आहे तो मी 15 ते 20 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्याकरता ठेवलेला होता आणि अगदी व्यवस्थित हा सेट झालेला आहे। आता याला आपल्याला असं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे मी हे असं कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपली ही बर्फी किंवा मिठाई किती छान सेट झालेली आहे। तर हे बघा, अर्धा इंचाच्या अंतराने मी याला कट करून घेत आहे। खूप जास्त मोठं किंवा अगदी पातळसुद्धा याला आपल्याला कट करून घ्यायचं नाही आहे। तर ही अशी मध्यम जाडीची आपल्याला मिठाई कट करून घ्यायची आणि तुम्ही इथे बघतच असाल याचा अजिबात भुगा किंवा चुरा होत नाही आहे। छान एकसंध अशी ही मिठाई आपली कट करून तयार झालेली आहे। तर हे बघा, ना मावा ना कोणत्याही प्रकारची चाचणी, अवघ्या 15 ते 20 मिनटात जराही गॅस न पेटवता अतिशय चविष्ट आणि तोंडात विरघळणारी अशी ही बर्फी आज इथे आपण बनवून तयार केलेली आहे। आणि तुम्ही पाहिलंच असेल की ही बर्फी बनवण्यासाठी आपण किती कमी साहित्याचा वापर केलेला आहे। फक्त 3 साहित्य वापरून ही झटपट मस्त अशी मौसूद अगदी तोंडात विरघळेल अशी बर्फी बनवून तयार केलेली आहे। तर तुम्हीसुद्धा ही बर्फी सणासुदीला असो किंवा सध्या रक्षाबंधनसुद्धा येतं आहे तर रक्षाबंधनसाठी तयार करू शकता। चवीला खूप छान लागते आणि बनवायलासुद्धा खूप जास्त सोपी आहे। तर एकदा तुम्ही ही मिठाई किंवा बर्फी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।